मुरखी ना पहिली आवळ झाली जखम झाली त्याला आम्ही ही मॅक्स मला मी लावून दुसरी मूर्ख टाकलीत. आज म्हणलं यांना ना तिघांना धुवून काढू. हाय टाईम आपल्याकडे ना बैलगाडी पाहिली लवकर लवकर बाहेर काढाय पाहिजे बाई, कारण की ना लय घाण झाली तर बाई उन्हाला बांधा यांना जागा नाही. आणि त्यात टाकू लिंबू देव डोस लिंबू टाकू देव. लिंबाची जर गेम झाल्याची तर विनोद शेटने आखी वाडी खाल्ली ती. घेतली 120 रुपयाला भेटली, मोठी घेतली. रानात आलोय, पाणी चालू आहे या वावराला. आपण ते शाळू केलाय ना, येऊ 1 2 3 4 5 6 7 8 वापर आहे ना, हे बी जाऊलय. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता साधारण 10 वाजल्यात. खाली आलोय गोट्यात. सकाळी काही गोठा धुतला नाही, साफ पण नाही केला होतं, शेण काढलं. आज म्हणलं यांना ना तिघांना धुवून काढू. हाय टाईम आपल्याकडं, फक्त काय बँकेत जायचं चेक आणायचं आहे. बाकी तिघांना धुवून काढता येईल तेव्हाच गोठा धुता येईल म्हणलं. मग संत शेटच्या गावात जाऊ चहा घेऊ. मग त्यावर खालच्या वावरात आम्ही ना नांगरलंय, फनलं तिथं आहे ना, रोटरून प्यारायला लागेल काहीतरी. शाळूच पेरून टाकू माझ्या डोक्यात चाललंय. ते खालचे गौरव कोपऱ्यावर डायरेक्ट ओके एकदम खायला प्यायला. आता काय अडचण नाही आणला, चांगली तयार झालेत. सर चल. म्हणजे आता आम्ही ह्या बॅक साईडने रोड जायला विनय शेटकून आपल्याला कांदा पात ते घ्यायचे. मला साईड ना सगळं कांदा पत्ते सगळं ठेवलेलं आहे, फक्त अद्रक गाजर आणि अद्रक नाही. हां हां हां. ते विनोद शेट्टी एकटा बसला आज. मार्केट खाली कसं काय एवढं आज? 2 गोष्टी घ्यायच्या. 2 गोष्टी घेतल्यानंतर निघून जायचं इथून. मग हॉटेलला जायचं, संतोष मला जायचं आकुर्डीला बँकेत. विनोद मिश्रा टाकू लिंबू देव डोस लिंबू टाकू देव. लिंबाची जर गेम झाल्याची तर विनोद शेटने आखी वाडी खाल्ली ती. मेन हिरो प्रोडक्टच विनोद काय लेमन. हो घ्या चला. सामान बीन्स घेतले, बीन्स अर्धा किलो, गाजर, अद्रक, अजून काय रे? एवढंच ना? एवढं झालं. चल विनोद शेट जाऊ का? खतम. चलो चला. आपलं हा ये त्यातच टाक ना डायरेक्ट. हॉटेलवर गेल्यात आम्ही ना, गावात जाऊन चाळण आणलीत. या चाळणी ना सोनकिड निघते बघायचं बघ तुम्हाला राव. हे सोनकिड पण क्लिअर होतात. आपल्याला आकुर्डी शाखेत जायची गरज नाही. चेकबुक प्रिंट झाले ते उद्या डायरेक्ट कुरिअर नेईन आपल्याला देऊगावच्या शाखेत येईन. मग फुकट पडून पण काय फायदा नाही. मग तर दुसरं काम करतो, रानात जाऊ. ते दाजींनी फोन केला ना त्यांनी, त्याला रानात ते कॉक चालू करून द्यायला लागेल, कारण पाणी द्यायचं खाली रानात. ते तरी काम होईल त्यावर. मग ही ना बैलगाडी पाहिली लवकर लवकर बाहेर काढाय पाहिजे बाई, कारण की ना लय घाण झाली तर बाई उन्हाला बांधा यांना जागा नाही. आणि त्यात किती दिवस झाले ऊन नाही खाल्ले यांनी अजून. अंगावर काटा धरतात वासरं, त्याच्या काटा अंगावर काटा धरते रे अजून. ऊनच नाही म्हणलं याला. सत्ता आहे ना 12:30 वाजल्यात. गोट्यातून डाय सरळ गावात आपल्या येलवाडीला जायचे. येलवाडीला आहे ना बी मला एक मूर्खी आणायची. अख्खा गोठा बिठा त्यांना धुवून काढू सगळ्यांना. रितेशपणी 1 तासाने 1 वाजता मोकळा देतो. सगळं धुवून बिवून सज्ज राहतील आपली. ही चालन चांबड्याची हीच पाहिजे आपल्याला. ती घेतली 120 रुपयाला भेटली, मोठी घेतली. या रोडला पक्का धुळे राव, पावडर उधळते चांगली. आता ऊन लागायला लागलं चांगलं. चिकन आलोय, पाणी चालू आहे या वावराला. आपण ते शाळू केलाय ना, येऊ 1 2 3 4 5 6 7 8 वापर आहे ना, हे बी जाऊलय. अजून 3 4 राहिलेत. कांदा लावायचं राहिलंय ना वरती,
पाणी चालू आहे आत्ता. हे झाल्यानंतर याला सोडायचं, नंतर ते वावर ते पाणी द्यायला लागेल. आता 2 वाजले राव. घरी जेवण केलं मी आता डायरेक्ट राहणार आलो. राजींनी फोन केला, या पोराला नाही माहिती कुठं कुठं कसं चालू करतात. पहिले चालू करून दिलं, तो गेला त्याच्यासाठी वाट बघतोय मी. तो आल्यानंतर मी जाणार. मग मला एकदा गोठ्यात व्हायच्या, वासरात व्हायच्या. परत 3-4 वाजले ना, थंडी चालू होती, त्याला उन्हाचं बांधा जागा नाही. आणि मग गोठ्या बिट्या धुवून त्यांना पण धुवून काढणार आहे सगळी. झालं खालचं काम, आता वर गोठ्यात जायला लागेल. यायला किती वाजले? 2:15 झालेत. गोठ्यात एक अर्धा तास लागेल, पाऊण तास लागेल तिथं. तर 3-3:30 होतील. ऊन लागून भेटा पाहिजे काय दोन. मग तर मग काय काकडाची वासर होती सगळी. आई थंडी चालू होती 4:30-5 नंतर. पार 5लाच जोरात थंडी वाटते रे. गाडी तर रोडला लावलीत मी पार. तिघांना धुवून काढायचा प्लॅन हाय माझा बरं का. थंडी वाजणार, पॅन लावा खाली ठुता येईन जाऊन. चल, त्यांना काय नाही होत. का काढली तर का काढली, अर्धाच फॅन चालू ना, तिघं वाळून जातील. मशीन आपली जोरदार आहे एवढ्याच. आणि चल ये. चल ये. अरे चल. मला काय झालंय काय माहिती नाही राव. आतून बाहेर जातोय, बाहेरून आत नीट येत नाही. पार पडतंय वासरू. मला ईस नील धरलं नंतर येळाचं निसतं. काय कळा नाही याचं मला बाबा. आईला जर डोक्याला नाही लागलं तर इकून टाकणार याला. याला नाही ठेवायचा फुकट आंबवून खायला. काय चला चांगल्याला खायला घातलं ती तरी बळतील. याला सगळं जागे आहे. मग काय कडबा आहे, कोरमा आहे, आंबवण आहे, 3-4 प्रकारचं आंबवण आहे.
त्याला असलं फालतूगिरी करताय ना तर अपदा करते बाहेरून आत नाही याला सर. अरे बारकं वासरू शहाणं आहे रेजपेक्षा ते अजून याला अकाल नाही एवढं अपदा करतंय वाईट. आणि अचानक 3-4 दिवस झाला असं करतंय ते. पहिलं असं नव्हतं करीत राहू. पहिली काढ ना मूर्खी ना पहिली आवड झालती जखम झाली त्याला. आम्ही हिमॅक्स मला मी लावून दुसरी मूर्ख टाकलीत. 12 दिवसानंतर दादाने आगमन दादाचं दर्शन दिलं दादानी. कोण कोण ऋतुराज कोण रित्या ते गेलं बाहेर दादे त्याला बाहेर देशात होता. अजून वाळलं ना राव गोटा. घरी जाऊन आलो मी ह्या साईड नाही वाळली काय प्रॉब्लेम राहून दे. याची जखम पण जरा नीट होईल थोड्या दिवसांनी. दादा सेठ मेरा दोस्त है. दादा जाऊन दे शांत घे. थांब जरा कडपा टाकून दे ना आणला कडपा टाकून दे मला जाऊ लगेच.